नेमिनाथ जैन विद्यालयात राखी बनवा कार्यशाळा संपन्न। विद्यार्थिनींनी राखी बांधून सैनिकांप्रती व्यक्त केला आदर। चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्याश्रम संचलित श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दरवर्षी विद्यार्थी आपल्या कल्पकतेतून रक्षाबंधनानिमित्त राखी तयार करतात। यावर्षी विद्यालयातील विद्यार्थिनींनी बनवलेल्या राख्या सैनिकांना पाठवून आदर व्यक्त केला, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य श्री शिवदास शिंदे यांनी दिली। विद्यालयामध्ये दरवर्षी विद्यालयाचे कला शिक्षक काशीनाथ अहिरे यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थी आपल्या कला कौशल्यातून कागद, कापड, रंगीत मणी इत्यादी शोभेच्या वस्तू वापरून राख्या तयार करतात। या अभिनव उपक्रमातून आपल्या मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या शौर्यवान सैनिकांचा सन्मान देऊन राखी बांधणे व सीमेवर तैनात सैनिकांसाठी राखी पाठवून त्यांच्या शौर्याला वंदन व आदर व्यक्त करणे, यातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम व आपल्या देशाच्या शूर सैनिकांप्रती अभिमान निर्माण होणे हे मूल्य जोपासले जाणार आहेत। यावर्षी विद्यालयातील 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी राख्या तयार करून देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना अभिमानाने या राख्या काश्मीर व लडाख येथे पाठविण्यात आल्या आहेत। विद्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय रायफलमध्ये तैनात असलेले शुभम खुटे, अभिषेक वाळके, वैभव जाधव यांचा सन्मान विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे, उपप्राचार्य देवेंद्र राज जैन, पर्यवेक्षक रामचंद पाटील, NCC ऑफिसर राजेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका ललिता कर्नावट व इयत्ता 6वीतील विद्यार्थिनी स्वराली दिवटे यांच्या हस्ते राखी बांधण्यात आली। या प्रसंगी राष्ट्रीय रायफलमध्ये तैनात असलेले अभिषेक वाळके व इंजिनियर रेजिमेंटमध्ये तैनात असलेले वैभव जाधव यांनी आणि विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून प्रेरणा दिली। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपशिक्षक योगेश जाधव यांनी केले। या प्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते। विद्यालयाच्या या अभिनव उपक्रमाबाबत संस्थेचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, मानद सचिव जवाहरलाल आबड, विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलीजाड, महावीर पारख, झुंबरलाल भंडारी, महेंद्र पारख, रवी आबड यांनी उपक्रमाचे मनपूर्वक कौतुक केले। या घटनेचा व तेथील रक्षाबंधनाच्या संदर्भात आढावा घेतलाय DJ महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी। जो येणारा सण आहे तो भाऊ बहिणीचा अतूट नातेचा सण म्हणजे रक्षाबंधन, आणि ह्या रक्षाबंधनासाठी संपूर्ण जे सैनिक आहेत ते देशावर आपल्या जागोजागी ठिकाणी तैनात आहे। त्याचप्रमाणे आपल्या चांदवड तालुक्यातील 2 सैनिक इथं आलेले आहेत आणि त्या सैनिकांना आणि संपूर्ण असलेल्या सैनिकांसाठी आपल्या चांदवड येथील नेमिनाथ शाळेतून रक्षाबंधनाचा जो कार्यक्रम आहे, राख्या ज्या पाठवायचे आहे त्या संदर्भामध्ये यांनी या शाळेतून कार्यक्रम घेतल्याने आपल्यासोबत बोलण्यासाठी काही जवान ह्या ठिकाणी आलेले आहेत, त्यांची संपर्क साधणार आहे। सर, काय सांगाल, आज रक्षाबंधनची तुम्हाला या शाळेतून बोलवले आहे आणि रक्षाबंधन आपल्या सैनिकासाठी पाठवलं? ह्या शाळेने खूप चांगला उपक्रम चालू केलेला आहे की जे आपले भाऊ सीमेवरती आहे त्यांच्यासाठी, कारण प्रत्येकजण रक्षाबंधन साजरं नाही करू शकत, तर त्यांच्यासाठी जो काय हा उपक्रम चालू केलेला आहे तो अतिशय सुंदर आहे। आणि या लहान लहान आमच्या बहिणींनी ज्या काही राख्या बनवलेल्या आहे त्या या खूप उत्कृष्ट पद्धतीच्या राख्या बनवलेल्या आहे आणि याचा आम्हाला या उपक्रमाचा खूप आदर आणि अभिमान आहे की आमच्या तालुक्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत। त्याचप्रमाणे या शाळेतून त्यांना जे राख्या पाठवण्यात आलेल्या आहेत त्यांना खूप आनंद झालेला आहे। आपल्यासोबत काही जवान आहेत, त्यांची संपर्क करणार, काय सांगाल सर? खूप चांगलं वाटलं आहे आणि खूप अभिमान वाटला आहे आणि चांगला उपक्रम आहे। आणि आम्ही इतक्या दिवसापासून बॉर्डरवरती तैनात आहे, पण तिथं आम्हाला कोणी इतकं माणूस वगैरे काही दिसत नाही, काय नाही। गावाकडे आल्यानंतर एवढा अभिमान, एवढा आमचा सत्कार आणि जे राखे बनवले आहे माझ्या बहिणींनी, भावांनी, त्यातून खरंच देशप्रेम उत्पन्न होते आणि त्यांचं जे देशप्रेम ते आम्ही आमच्या सैनिकां बांधवांसोबत शेअर करू आणि तिथे जाऊन आम्ही त्यांना ज्या राखी दिल्या आहेत या वाटतो। खरोखरच त्याचप्रमाणे या ठिकाणी त्या सैनिकांना जे राख्या पाठवणार आहे त्या शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक शिंदे सर म्हणून आपल्यासोबत आहेत, त्यांची संपर्क करणार आहे। तर यांची काय या पाठीमागचा हेतू आणि कसं काय तुम्ही ही संकल्पना सुचवली? विद्यार्थ्यांना विविध
मूल्य शिकवत असताना त्यामध्ये राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम यासाठी विविध उपक्रमांचं आयोजन विद्यालयात करता येतं. परंतु हा जो आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी झालेला आहे, रक्षाबंधनाच्या निमित्ताने आम्हाला या ठिकाणी अभिमान या गोष्टीचा वाटतो की नेमिनाथ जैन विद्यालयातील चांदवड पंचक्रोशीतील आमच्या विद्यार्थिनींनी या जवानांसाठी, भारत मातेच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असणाऱ्या जवानांसाठी वैभव आणि अभिषेक हे जे जवान लद्दाख येथे तैनात आहे त्यांच्या माध्यमातून या त्यांनी बनवलेल्या राख्या आपण त्यांच्या लद्दाख येथे बाकीचे जे सैनिक आहेत त्यांच्यासाठी रक्षाबंधनासाठी येणाऱ्या 28 तारखेला आपण पाठवित आहोत, जेणेकरून त्यांचं कुटुंबीय नसताना देखील नेमिनगर परिवार त्यांच्यासोबत आहे, नेमिनगरमधील भगिनी त्यांच्यासोबत आहेत आणि या राख्या निश्चितच त्यांच्या मनगटावर बांधल्यानंतर भारत मातेच्या संरक्षणाची ऊर्जा त्यांना मिळेल. हा उपक्रम राबवल्याबद्दल इतर उपक्रमाच्या ऐवजी या उपक्रमातून आम्हाला निश्चितच देशप्रेम आणि अभिमान वाटतो आहे. धन्यवाद. सर, नक्कीच देशप्रेमाचा अभिमान तुम्हाला वाटत आहे. आपल्यासोबत एक कला शिक्षक या ठिकाणचे आहेत. त्यांना ही संकल्पना कशी सुचली आणि काय म्हणून त्यांनी हा कार्यक्रम बनवला, काय सांगाल सर? सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता असते आणि या कल्पकतेला अशा उपक्रमातून जर आपण वाव दिला तर विद्यार्थ्यांमध्ये निश्चितच बदल होत असतो. हे मूल्य त्यांचं जोपासलं जातं. विद्यार्थ्यांमध्ये या राखी बनवा उपक्रमातून राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती आणि आपले शूर सैनिकांप्रती आदर ही भावना व्यक्त होणे हे महत्त्वाचे आणि आम्ही त्यांच्यामध्ये हे रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आम्हाला अभिमान आहे की आमच्या चांदवड पंचक्रोशीमध्ये भरपूर अनेक असे शूर जवान हे आजही सीमेवर तैनात आहेत. आपल्या मातृभूमीच्या रक्षणार्थ अहोरात्र दिवसरात्र ते झटत आहेत. त्यांचं सन्मान करणे या राखीच्या कार्यक्रमातून हे आमचं कर्तव्य आहे आणि हेच कर्तव्य विद्यार्थ्यांच्या मार्फत आम्ही आज केलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांचा आम्ही अभिमान व्यक्त करतो. त्याचप्रमाणे शाळेतून ज्या राख्या पाठवल्या आहेत त्यांनी सगळ्यांनी सैनिकापर्यंत पोहोचावे असे त्यांनी कळकळीची विनंती केलेली आहे. DJ महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील बातम्या तात्काळ बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा 98 22 49 99 40 आणि 89 83 15 04 60. संपर्क कार्यालय पत्ता कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक हायवे लगत, सांगळे कॉम्प्लेक्स, चांदवड. मुख्य संपादक देविदास जाधव, चांदवड, जिल्हा नाशिक.